हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे। हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित लोकांना परवडत नसेल। पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील, पुन्हा हे विषय काढतील। सतत हीच गोष्ट चालू आहे गेली 20 वर्ष। मी तुमची लाडकी वैष्णवी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की मराठा समाजाला खरोखरच आरक्षण भेटलं आहे का? हैदराबाद गॅझेट हे काय आहे आणि ते कोणाला लागू होईल? आणि नवीन जीआरमुळे ओबीसी समाजावर याचा काही परिणाम होणार आहे की नाही? सर्वप्रथम प्रश्न, मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालं आहे का? तर उत्तर आहे नाही। मराठा समाजाला अजून थेट ओबीसी वर्गात आरक्षण मिळालेलं नाही, पण सरकारने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, ते म्हणजे हैदराबाद गॅझेट। हैदराबाद संस्थानाच्या काळात केलेली नोंद आहे, त्यात काही ठिकाणी मराठा समाजातील लोकांना कुंभी म्हणून दाखवलं गेलं होतं। या पुराव्यावर आधारित जर कुणाकडे जुना दाखला असेल तर त्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं। हा फायदा सर्व मराठ्यांना नाही, फक्त ज्यांच्याकडे हैदराबाद गॅझेट किंवा तत्सम पुरावा असेल अशाच लोकांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे। पुढचा मुद्दा, नवीन जीआर। सरकारने आता गाव पातळीवरच एक 3 सदस्यीय समिती बनवली आहे, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक। ही समिती अर्जदाराची कागदपत्र तपासून पाहणार आणि पुरावा खरा असल्यास त्याला कुंभी मराठा कुंभी प्रमाणपत्र देणार। आता महत्त्वाचा प्रश्न, यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल का? सरकार सांगतं की ओबीसींचं अस्तित्वातलं आरक्षण सुरक्षित आहे, फक्त पुरावा असणाऱ्या मराठ्यांनाच हा लाभ मिळेल। तरीही काही ओबीसी नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे आणि आंदोलन सुरूच ठेवलं आहे। माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।